सर्वप्रथम मी आपण पत्रकार बंधू इथं आमच्या मागण्या आपल्या पत्रकारातून या शासनाच्या पर्यंत जी कामं शासनाने काढून दिलेली आहेत ती बोगस झालेली आहेत आणि बोगस झालेली कामे योग्यरित्या ज्या पद्धतीने शासनाच्या GRच्या माध्यमातून जे काही काम निघालेलं आहे त्या पद्धतीने पास व्हावं या उद्देशाने माझ्या गावातील ग्रामस्थ गाव पाडळी तालुका मंठा आणि जिल्हा जालन्याचे या गावचे ग्रामस्थ उपोषण करते माननीय श्री बालूसाहेब घोडसड व माजी उपसरपंच राहिलेले प्रसाद घुगे हे बसलेले आहेत आणि मी आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून हे सांगू इच्छित आहे की पाडळी गावामध्ये जो काही पानंद रस्त्याचं जे काम झालेलं आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि अत्यंत बोगस पद्धतीने झालेले आहे। मी या ग्रामस्थ या उद्देशाने हे जे उपोषणास बसलेले आहेत यांना एक माझं समर्थन म्हणून मी देण्यास इथं आलेलो आहे आणि समर्थन देण्याचं कारण हे आहे की जे काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं माझ्या ग्रामस्थांनी माझ्या मित्रमंडळींनी जे करून पाहिलेलं आहे त्यांनी मला दाखवलं काम झालेलं आहे। जिथं गावाच्या गावकऱ्यामध्ये लोकांना 50 माणसं लावून काम व्हायला पाहिजे ते 50 माणसाच्या ऐवजी तिथं मशीन JCB पोकल्यान लावून काम करण्यात आलेलं आहे आणि माणसं लावून केलेलं आहे काम असं तिथं दाखवून त्यांनी बिलं उचलून घेतलेली। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जे त्यांनी माणसं लावलेले आहेत ते माणसं म्हणजे आज रोजी हयात नाही आहेत आणि ते माणसं मृत झालेले आहेत। या उद्देशाने ही माझी शासनाला माझ्या तुमच्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून या शासनापर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे आणि कळकळून जे काही या लोकांनी खोटे कामं केलेले आहेत याचा योग्य तो पाठपुरावा करून माझ्या या बंधू बरं तुमचं म्हणणं काय मग कसली चौकशी व्हायला पाहिजे जे बोगस नावे दिलेली आहेत तर ते नावे हो साहेब नारायण बाळाजी केसकर मयत 2007 ला झालेले 2000 ला मयत झाले 2023 ला 2023 ला नाव टाकलं मास्टर मध्ये आणि 2007 ला वारलेलं आहे। बरं कोण वारलेलं आहे? नारायण बाळाजी केसकर पाडळी राहणार पाडळी दुधा तालुका मंठा जिल्हा जालना। अजून दुसरं कोण आहे? एकच आहे आणि पूर्ण बोगस नाव आहेत। म्हाताऱ्या माणसाचे नाव आहे आजाऱ्या माणसाचे नाव आहे ठीक आहे चेक नाही केले चौकशी करण्यात त्यांना बडतप करण्यात यावा पूर्ण चौकशी करू। हे काम सरासर खोटं झालेलं आहे। मागणी क्रमांक 2 की आज माझे जे बांधव आहेत हे गेल्या 2 वर्षापासून कामाचा जो अहवाल आहे यांच्या चौकशीसाठी यांनी माहिती अर्ज केला, बऱ्याचशा ठिकाणी अर्ज दिले, नांदेडला अर्ज दिले, नागपूरला दिले। आज रोजी हे जवळजवळ 120 किलोमीटर अंतरावरती वर्षाच्या 2 महिन्यामध्ये त्यांच्या हप्त्यातून 2 वेळा चक्रा झालेल्या आहेत आणि एवढ्या चक्रा होऊन सुद्धा त्या माणसाचं आज अति गरीब परिस्थितीमधला असून शासनाचं जे काम होतं हे खोट्या पद्धतीच्या स्वरूपाचं होत असून यांना न्याय मिळावा आणि जे काम झालेलं आहे ते ज्या पद्धतीनं GR निघालेलं आहे त्याच पद्धतीनं व्हावं यांचीच या गावकऱ्यांची मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट ज्या काही ठिकाणी रस्त्याचा तिथं खड्डा असतो तर तिथे शासनाच्या नियमाप्रमाणे तिथे एक ड्रेनेज पूल टाकण्यात येतो, पाईप टाकण्यात येतो, तो सुद्धा तिथं टाकण्यात आलेला नाही आहे आणि तिथं नुसतं दगड वापरायचं ऐवजी त्यांनी जो आहे विहिरीचे जे कच निघते, विहिरीचे ज्या छपऱ्या निघतात त्याचा वापर रोडाच्या कामासाठी केलेला आहे। तर एवढंच सांगणं आहे की हे जे काम झालेलं आहे की हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं असून याची योग्य ती चौकशी व्हावी। कामामध्ये जे कोणी पदाधिकारी असतील, शासकीय कर्मचारी असतील, ठेकेदार असतील ह्याचं सर्व परवाने नोकऱ्या या सर्व गोष्टीचं निलंबन करून यांना बडतर्फ करावं एवढीच माझी विनंती आहे। उपजिल्हाधिकारी जालना यांनी 4 पत्र देऊन सुद्धा त्यांना चौकशी केली नाही। पत्र आम्हाला दिले 9/7 ला एक दिलं, 9/8 ला एक दिलं आणि आम्हाला 4 अशी एकूण टोटल 4 पत्र दिले की चौकशी करण्यात येतो करण्याला यालं पण ते अद्याप आतापासून आलेलं नाही। ठीक आहे बरं तुमचं म्हणणं की फक्त काम जे झालं ते कागदोपत्री झालेलं आहे? कागदोपत्री तुमचं असं कागदोपत्री दाखवलं झालेलं। तुमची काय मागणी मग आता? आम्हाला ते चौकशी करावा आणि चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावं। तोपर्यंत तुम्ही काय आमरण नाही तुम्ही तोपर्यंत आमरण उपोषण करणार। ठीक नाव सांगा तुमचं? प्रसाद अप्पाराव घुगे बाळासाहेब गुलाबराव घोडसड